फक्त कोल्हापूरला मिळतं, बाकी काही नाही. आणि ते गाईच्या काशातलं म्हटलं म्हशीच्या म्हणलं तरी चालू, इतकं जवळ. आता त्या पैलवानाला आमच्याकडे जर कधी म्हटलं तर आमच्याकडे क्वाटरी मिळतील, पण दूध मिळेल. आमच्याकडचे पैलवान इकडे राहतात, चांगले मस्तपैकी पैलवान होतात, पण गावाकडे गेले की पुन्हा बिघडतात आणि मरून जातात. आमच्याकडे तुम्हाला माहिती असेल तर पुरावा आहे का, किती जरी माणसाचं प्रेम असेल तरी देव हरभयात ताटवीला हरीची हे हृदय मंदिरी झाला सफळ. हरी आला तर मानंचा गोड हात आहे. तुम्ही पाहिलं असेल हे कातडं लावलेलं आहे, मग माझ्याला काय कातड आहे, हे वादी इतकं ताईट आहे. मेलेलं जनावर सुद्धा कामाला येते. जनावराचं कातडं लावलं तरी वाजत आहे बघा. हो, आणि इथं जनावराचं लावून वाजतंय, आपलं जर लावलं तर काय म्हणतं का असं ते असं तिथे काय नाही. आपल्या जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती ज्ञानात आहे, आणि ज्याला ज्ञान आहे त्याला दुःख होत नाही बाबा, आणि ज्याला ज्ञान नाही त्याला दुःख. आमच्याकडे रेडा बोलला, रेडा बोललेलं कळत तुम्हाला? आमच्याकडे रेड्याची समाधी आहे. तुम्ही जरी कधी शिर्डीला आले ना, आता जाताना पुण्याहून पुढे गेलं की रेड्याची काय समाधी. हो, आमच्या आळे फाट्याला आमच्याकडे बऱ्याच महिला त्या दिवशी दिल्लीत आल्या होत्या, तर आळे फाट्याला आल्यावर त्यांना नवल वाटायचं, बया रेडा कसा बोलला असेल, रेडा कसा बोलला असेल, नवल वाटतं बायांना. ते आमची मंडळी होती, ती म्हणली काय नाही नवल आहे त्याच्यात, रेडा ज्ञानोबा समोर बोलला. ते म्हणले पण तो रेडा बोलला, पण ज्ञानोबा समोर बोलला. आमची म्हणली हे ज्ञानोबाची कृपाच आहे, तो रेडा तरी एकदाच बोलला, आमचा रेडा रोज बोलतो. तुम्ही रोज गावागावात दुसऱ्याच्या, म्हणजे आमची ना आमचं फार खानदान काय. आणि देव असाय महाराज, सगळ्याला बायका चांगले देतो पण महाराज लोकांना नाही. दादा तुमचं नाही माहिती, तुमचं नाही सांगत. दादा तुमच्या ह्याच गाव दिसलं, हा असं आहे का? तुमचं नसून इकडं आले तुम्ही, हा मग बरं मग बरं. कीर्तन करणं नाही, दारू द्यायला नाही बायको खास फार. ती बघा तुम्ही वखत तिथं झोपत पियत बित, हो काही बायाचं नाही खास. तुम्ही महिला असेल कधी कधी महिला पाहिले तुम्ही दूधवाल्याला म्हणतात पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं. कुणाला? दूधवाल्याला. निरसतोय का? पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं. त्याला जाम करते बाई. आणि नवऱ्याला काय माहिती बाई, पाणी टाकून घ्या. याला मुंबई पाणी नाही टाकलं, याला मग ते पाणी टाकून घ्या, आणि आज घरात झोपू देणार नाही. पाणी टाकून घ्या, तुम्ही अर्धा तास बोला. एकीकडे हे एकीकडे ते, पण सगळ्या स्त्रियांना पुरुषांना विनंती करतो, आपल्या जीवनामध्ये कसं का होईना हे इतकं मिळालं ते आवडतीच मिळालं. बस भोगावी विपत्ती गर्भवास, आपुल्या हिताचे न होती सायास. ग्रह दारा आस धन आणि वित्त. राजा दशरथाचं वय घातलं, काय करत होती का काही लग्न करायची, केलं ते केलं. काय करत होती, तिला वर द्यायचे, दिलं तर दिलं, पण ते सांभाळायचे काय करत होते. पण हे सगळं केलं त्याच्यामुळे 14 वर्षे राम कुठे गेले. पण राम गेले, पण जाताना राम होते, येताना भगवान श्रीराम झाले. 14 वर्षामध्ये इतकी मोठी क्रांती होती महाराज. आज तुमचा कोल्हापूर जिल्हा इकडे सातारा शेजारी तुम्हाला, सगळ्या महाराष्ट्रातले सगळे जिल्हे बाजूला आणि एक सातारा बाजूला. त्या साताऱ्यामध्ये जास्तीत जास्त मिलिटरीवाले, सगळ्यात जास्त मिलिटरीवाले कुठं? हो, आणि एक तर गावच आहे अख्खं मिलिटरी. सून मिलिटरी, सासू मिलिटरी, नातू मिलिटरी, नातसून मिलिटरी, अख्खं खंदान मिलिटरी आहेच. 3 पिढ्याची माणसं मिलिटरी तिथं. हो, आपल्याकडे जर आपण म्हणलं ना पप्पा मिलिटरीत जा, बाई म्हणते नको नको भाऊ. आता आपल्या बाया कधी कधी रिक्षात बसले तर पोरला म्हणतात मधल्या सीटावर बस. त्याने विचारलं का, त्याने विचारलं आहे मग का, नाही नाही मागून धडकलं तर मागचं जाईल.
आणि पुढून धरायचं तर ड्रायव्हर जाईल. तू मधल्या सीटावर बस वाचला पाहिजे आणि मला तो उचलून दिलं पाहिजे. एवढं कुठं स्वतःच्या पुढं प्रेम असावं का? दुसऱ्याचं काही बघावं का नाही कधी? अजिबात नाही. मग दुसऱ्याचं बघितल्याशिवाय तुमच्याकडे तुम्ही रोजानं बाया कामाला झाले जातील का नाही रोजानं कामाला? मालकीन कुठं असते का? रोजगारनी मालकीन आणि रोजगारनी. बर त्याच्यातली एखादी पुढं चालली मालकीनी सोबत तर मागच्या काय करतात तिला? इथं आहेत का खड्यावाल्या? हे आई जे जे बाई खडे हलती तीच म्हातारपणाला वाकडी होती बरं का? तिलाच चालले तू खडे हाणणार. म्हणजे मी सांगितलं का म्हणून माहिती का? आता इथून पुढे कधी खडे हाणायचे नाही. अहो वाईट कर्म करायचंच नाही, चांगलं करायचं. तुम्हाला माहिती का? शकुनी सारखा मामा दुर्योधनाला मिळाल्यामुळं दुर्योधनाचं वाईट आयुष्यभर 100 पोरं राहिले असते, एक पोरग राहिलं नाही, एक. म्हणे तर पुढं पाया पडतं सगळ्यांना. मनातली दुर्बुद्धी गेली पाहिजे, मनातला वाईट विचार केला पाहिजे, तरच कीर्तन. वर्धापन दिन का करायचा? आता ही तुमच्या गावात ग्रामपंचायत आहे, गाव स्वच्छ कराय ग्रामपंचायत आहे. हो, तुमच्या शेतामधलं तण काढायला महिला आहेत रोजानं. हो, घरातलं धूळ काढायला आपल्या घरात स्त्री आहे. कपड्यातला मळ काढायला कपडे धुणारे आपल्या घरातल्या स्त्री आहेत. हो, भांड्याची घाण काढायला हे भांडे धुवून घेतात. दरवर्षी घर सुद्धा दिवाळीला, तुमच्याकडे दिवाळीला होतं का? दसऱ्याला पाडव्याला अगं घर स्वच्छ करतात. मग हे दरवर्षी करतात, तर एक वर्धापन दिन काय करायचा? सगळ्या गावाचं मन स्वच्छ करायचं म्हणजे वर्धापन दिन. वर्षभरात साठलेली घाण मनातली काढायचं साधन म्हणजे कीर्तन आहे. कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन मला तर वाटतं पोट दुखत होतं काय तुमचं, त्यांना सवय लागलेली आहे. सवय चांगली असावं काय होत त्याला, अशी सवय असली तरी. कधी कधी तुमच्या जीवनामध्ये पाया पडतो तुम्हाला भजन, ते ओंगळवाणी भजन म्हणण्याचा आनंद वेगळा आहे. आता तुमच्या भागात महिलांना भजन म्हणायला थोडं माणसं म्हणजे महिलांना परमार्थ करू नये, म्हणून ज्या महिलांना परमार्थ करू नये असं म्हणणारे लोक भरपूर आहेत. आमच्याकडे पण बरेच लोक आहेत. कीर्तन, महिलांनी कीर्तन करू नये, टाळ घेऊन उभा राहू नये, महिलांनी आकडा करू नये, भजन करू नये, मग महिलांच्या हातात चपाती बी खाऊ नये. आहे का नाही? खावा का? या बिचाऱ्या जीव घाली द्या तुमचे कपडे. आमच्याकडे एक महाराज आलं त्या दिवशी, मला म्हणले मला स्त्रीच्या हात चालत नाही. म्हणून नका बाबा, तुम्हाला चालत नाही तर आम्ही देणार नाही. आता आमच्यापैकी कुणाला स्वयंपाक येत नाही तर कोण करील? बाबा म्हणलं मी नदीहून आंघोळीहून येतो. मी म्हणलं या. बाबाला एक रूम बिम दिली, पलीकडल्या बाजूने यायचं, इकडूनच यायचं, तिकडूनच जायचं. बाबा स्त्रियांकडे असं बघत होता नव्हता. म्हणलं या बाबाला कीर्तनला बी चालायचं नाही स्त्रिया. मग मी काय केलं माहितीये, अख्ख्या गावात बायाला सांगितलं कीर्तनला यायचं नाही. आता बाबाला चालतच नाही म्हणलं काय, मला हळूच बाबा चाल झाल्यावर म्हणलं तुमच्या तर महिला कीर्तनला येत नाही. मी म्हणलं तुम्ही म्हणले की बायाचा नाही चालत. ते म्हणले अहो खा चालत नाही, कीर्तन ऐकाय ना काय. हा आता ती नाही भानगड झाली. मग ती कीर्तन झालं कस तरी आणि जेवाय बसलं बाबा. ते म्हणले कोणी केला स्वयंपाक? त्याला आम्हीच केला. आम्ही कायला मराई केला? मधल्या गल्लीने गेलो, ज्यांना करायला लावला त्यांचा आणून दिला. बाबाला फक्त आम्ही वाढला, बाबाला सणकून खाल्ला. आणि वाटायला होता ना त्या बाबाला, म्हणलं बाबा स्वयंपाक बायानेच केला होता. मग कंबर तू का काय, तू का कुठं नाही
मन मी चक्का तू आता मी होतो महाराज इंदुरीकर महाराज सोबत पहिला म्हणलं आता तुम्ही बाबा तुम्ही गुरु केला का एक बाबा इंदुरीकर बाबा तुम्ही गुरु केला का नाही अजून गुरु करायला पाहिजे पण माणसानं गुरु केला पाहिजे आयुष्यात एकच करू नये तसं एक नाही मी गुरु असं म्हणत जावं आपले पहिली गुरु कोण आई वडील त्याच्यानंतर ही गुरु सुरू झाली पुन्हा अंगणवाडीची मॅडम असेल शाळेतले मास्तर असतील कॉलेज पर्यंत असतील हो पुन्हा माळ घालणारा असेल आहे का नाही पुन्हा एक गुरु येतो पुन्हा 18 वर्षानंतर त्या गुरुचा अवतार याला पुन्हा ती मांढरगडची का कोल्हापूरची ती देवीचा अवतार आहे पुन्हा मला 25 वर्षात आमच्या घरची कोणती देवी कळली नाही अजून नाही 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 ते बिघडल्यावर कळती चामुंडा आहे त्याला काय करावं मला मी गुरु केलं मला हा गुरु असं भेटलं बरं का 96 ला मला गुरुचा आवाज ऐकायला आला 2006 ला भेट झाली 2006 ला भेट झाल्यावर 6 महिने गुरुजीकडे राहिलो 60 वर्षाचं आयुष्य बदललं त्या गुरुचं नाव इंदुरीकर असा गुरु करावा गुरु आता भेटलं आतापासून 31 वर्ष पाठीमागे टकाटक गुरु देत आम्ही इथून पुढे 100 वर्ष नाही चंद्र सूर्य आहे तोपर्यंत नाव राहणार असं गुरुजी आम्ही माग 31 पुढं किती वर्षे 1000 वर्ष राहिले याचं उत्तर कळलं का असा गुरु करायचा गुरु फक्त नाशिकचा करायचा नाही त्यांना काय माहिती खराब आहे का कोणी असा गुरु केल्यावर मग पदवी जातात फोटो कुठं टाकावं ना आपण फाशी घ्यावं का काय गुरु एकच करायचा दत्तांनी गुरु केले किती केले 24 पण त्याला दत्ताची आरती आहे दत्त दत्त ऐशी लागले ध्यान हरपले मन सिस्टीम वालं खास आहे त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदम कडक आहे पलीकडल्याला बसलेला पाहुणा ते पण सिस्टीम वाले आहेत का ते मालक आहेत का अहो तुम्ही कलर कमन तसाच आणला काय आमच्यासारखा मी पण तसाच त्यांना बोलवतात ते बी तसेच सिस्टीम वाला बी तसंच आमचा तर कलर गेला की पैसे परत मी मगाशी तिथे गेलो हातपाय धुले मधून बाहेर आलो पुन्हा मध्ये गेलो हे 2-3 पोरी त्यांना म्हणलं माझं शर्ट जरा प्रेस करून द्या आज प्रवास लय लांबतो झालाय त्या पोरीने शर्ट प्रेस करून दिलं तर ती एकमेकीला म्हणत होते याच्यात महाराज कोण असत ते म्हणले तेच दिसते खुर्चीवर ते म्हणले त्याचा कलर पहा काल मला कपडे बदलायचे पण मी बॅग घेऊन गेलो लय वाईट मला शिर्डीच्या पुढे कीर्तन होतं माझं त्या बाईनं मला बघितल्यावर सुपात जेवारी घेऊन आली काल मावशी जेवारीचं काय करायचं म्हणजे कुठं वाढून आलं मी कीर्तन करे बया म्हणजे मला वाटतं नंदीवालच आहे गावात बरावं लोक आहेत महाराज तो कोण पण नामदेव महाराजांचं जीवन आहे नामदेव महाराज म्हणले मला देवाची उपासना करता येते मी देवाची उपासना करतो पण देवाची उपासना केल्याचा फायदा काय झाला माझे ते बरेच दोष गेले मला वाटतं ज्या कुळाला त्या ठिकाणी ज्यांचे अभिष्ट चिंतन आहे ज्याचे वाढदिवस आहे त्या घरामध्ये त्या देवाची त्या भगवंताची कीर्ती अनादी कालापर्यंत राहावा अत्यल्प आयुष्य मिळावे अभंगाचं पहिलं चरण गर्भायुष्य व्हावे तया
वर्ष मिळावं. तसं आता तुमचं मंदिर बांधून किती वर्ष झालं? 15 वर्ष झाले. मी मंदिराची लाईफ 100 वर्षाची असते, कधी कधी 70, 75, 85 पर्यंत माणसं पुन्हा म्हणते जीर्ण झाले असं झाले. तुम्ही पहा 100 वर्षे भ्याव नाही, पण 100 वर्षेही फक्त माती दगडात बांधलेल्या याला, पण देवाला देव 1000 वर्ष, देवा चराचरात आहे. त्याला पुरावा आहे. देव अस्तित्व आहे, देव प्रेम आहे, देव भाव आहे, देव श्रद्धा आहे. याला सुंदर उदाहरण आहे कृष्ण माझी माता, त्याला पुरावा आहे. कृष्ण ही द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, अजून एक पुरावा आहे त्याला. देव कसा राहतो, कुठं राहतो, कशासाठी आला, पंढरपुरातच का आला, त्या दिपावर का राहिला, याला सुंदर अभंग आहे. जम्मू या दिपामध्ये खास नाव आहे. बाबाची कमाल आहे. बाबासाठी टाळ्या वाजवा. आता ते जुन्या काळात होतं, पण तुमची कमाल आहे. अजून सुद्धा तुम्ही ते जपून ठेवलंय आणि ते कीर्तनात वाजवतात आहे का नाही? हे बी वाजवा येईल तुम्हाला. एक पंढरपूर वाजवा बरं. जम्मू एक पंढरपूर धर्मच नगर देखा बदल असते असते. चला जाऊ तया ठाक काही हो जन्म मग विठोबाचं धर्म जगो, त्यांच्या चरणी लक्ष लागो. बाबाचा प्रयत्न चांगला आहे आणि वयानुसार हवा निघून चालली आहे. दात गेल्यावर काय करणार आहे? हे बघा नॅचरल ती नॅचरलच आहे का नाही? काही माणसं काय करतात माहिती, काही खातात. आता मी खोटं बोलत नाही साहेब. मी गेलो कीर्तनाला वाघोलीमध्ये, पुण्याच्या पुढे वाघोली गाव आहे. माझ्या ताटात बाईने बोंबील वाढले. घरावर म्हणलं भाजी कशाची, ते मला शेवग्या शेंगा खा. म्हणलं तुला हक्क नाही का? अरे वास येतोय. ते खाताडच होतं. ते म्हणलं तुम्हाला कशाचा आहे वास येतो. म्हणलं मी विचारल्याशिवाय नाही खात. म्हणलं मावशी भाजी कशाची? ती म्हणजे बोंबला जाव. म्हणलं मी कीर्तन करे. ती म्हणजे मला वाटलं गवंडीच आहे. नाही का बाई उचलला आमचा